श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, यावर्षी हुताशनी पौर्णिमा एक संयोग साधून आलेली आहे. तर 2 दिवसाची पौर्णिमा आहे. त्यासोबतच या हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे, जे ग्रस्तोदित चंद्रग्रहण राहणार आहे, ज्याला आपण खग्रास चंद्रग्रहण असं सुद्धा म्हणतो. हे चंद्रग्रहण लागणार असल्यामुळं यावर्षी आपण होलीचं दहन करायचं का, किंवा आपण धुलीवंदन खेळायचं का, त्यासोबतच गर्भवती स्त्रियांनी कसं आचरण करायचंय, कोणत्या काळामध्ये आचरण करायचंय, सशक्त व्यक्तींनी कोणत्या काळात आचरण करायचंय, हे ग्रहण भारतामध्ये कुठं दिसणार नाही किंवा कुठं दिसणार आहे, याबद्दलची सगळी सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मैत्रिणींनो, हुताशनी पौर्णिमा ही 2 तारखेला आणि 3 तारखेला आहे. तर 2 तारखेला सायंकाळी 5:56 वाजता सुरू होते आणि 3 तारखेला सायंकाळी 5:08 वाजता ही पौर्णिमा संपते. तर आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की ग्रहण आहे, तर ग्रहण असल्या कारणानं आपण म्हणजे होळीचं दहन करायचं का, करायचं असेल तर कुण्या दिवशी करायचंय, तर त्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूयात. तर मैत्रिणींनो, हुताशनी पौर्णिमा 2 दिवसाची म्हणजे 2 तारीख 2 मार्च आणि 3 मार्च या 2 दिवसाची आलेली आहे. तर आपण होळीचं दहन हे प्रदोष काळामध्ये करतो. तर 3 तारखेला आपली पौर्णिमा ही 5:08 वाजता संपते. म्हणजेच काय, तर प्रदोष काळामध्ये जे पौर्णिमेची तिथी आहे ती संपते. त्यामुळं आपल्याला 2 तारखेला म्हणजे प्रदोष काळामध्ये पौर्णिमा सुरू होणार आहे आणि आपण प्रदोष काळामध्येच होळीचं दहन करायचंय. तर त्या चंद्रग्रहणाचा कुठलाही परिणाम आपल्या होळीवरती होणार नाही, कारण आपण आदल्या दिवशीच म्हणजे 2 मार्च 2026 होलिकेचं दहन करायचं आहे. त्यामुळं कुठलेही ग्रहणाचा परिणाम आपल्या होळीच्या दहनावरती होणार नाही. त्यामुळं आपल्याला 2 तारखेलाच होळीचं दहन करायचं आहे. तर त्यानंतर मग आता 3 तारखेला आपण धुलीवंदन करतो. तर धुलीवंदन म्हणजे काय, तर बऱ्याचशा भागामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळत असतो. आता ही उत्तरेकडून चालत आलेली संस्कृती आहे किंवा सिनेमासृष्टीचा प्रभाव आपल्यावरती पडलेला आहे. त्याच्यामुळे आपण धुलीवंदनाच्या दिवशीच रंगपंचमी खेळत असतो. बऱ्याच भागामध्ये रंगपंचमी ही धुलीवंदनाच्या दिवशीच खेळली जाते. तर यावर्षी मग आपल्याला धुलीवंदन खेळायचं आहे का नाही, तर मैत्रिणींनो, यावर्षी आपल्याला धुलीवंदन खेळायचं नाही किंवा रंगपंचमी खेळायची नाही. तर त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की धुलीवंदनाचा अर्थ काय. तर धुलीवंदनाचा अर्थ रंगपंचमी खेळणं असा नाही, तर जे आपण आदल्या दिवशी होळी पेटवलेली असते तर त्या होळीतून जी राख तयार होते त्या राखेला वंदन करून ती आपल्या शरीराला लावून घेणं, याला धुलीवंदन असं म्हणतात. तर त्यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे, कारण ही जर राख आपण आपल्या शरीराला लावली तर येणारी जी उन्हाळ्याची उष्णता असते त्या उष्णतेची दाहकता आपल्या शरीराला त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे आपल्याला ही राख पूर्ण अंगाला लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचंय, तर त्याला धुलीवंदन असं म्हणतात. परंतु आज आपण उत्तरेकडच्या संस्कृतीचा परिणाम आपल्यावरती झालेला आहे, त्यासोबतच सिनेमासृष्टीचा सुद्धा परिणाम झालेला आहे. अनेक सिनेमांमध्ये रंगपंचमी खेळलेली आपण पाहतो. आपण सुद्धा त्याच गोष्टींचं अनुकरण करून धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळत आहोत. तर बऱ्याच भागामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळल्या जाते, तर काही भागामध्ये आज सुद्धा धुलीवंदनाच्या दिवशी राखेपासूनच धुलीवंदन किंवा रंगपंचमी खेळल्या जाते. आता असो, ते प्रत्येक आपापल्या भागातला प्रश्न आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून सगळ्यांनी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी जरी तुम्ही खेळत असलात तरी सुद्धा यावर्षी मात्र आपल्याला चंद्रग्रहण असल्या कारणानं आपल्याला धुलीवंदन खेळता येणार नाही, कारण ते वेद हे सकाळी 6:20 पासूनच सुरू होत आहेत. तर सशक्त व्यक्तींनी आपल्याला सकाळपासूनच ग्रहणाचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत. तर ग्रहण कधी सुरू होतंय, तर ग्रहणाचा जो स्पर्श काळ आहे दुपारी 3:20 पासून ते मोक्ष काळापर्यंत. आता मोक्ष काळ संध्याकाळी 6:48 पर्यंतचा आहे. म्हणजे 3:20 पासून 6:48 पर्यंत आपल्याला कटाक्षाने नियम पाळायचे आहेत. कारण आपण म्हणजे वैज्ञानिक जरी याला कुठले कारण नसले, वैज्ञानिक जरी याला बॅकिंग नसली, तरी सुद्धा आपण रूढी परंपरेनुसार किंवा आध्यात्मिक शास्त्रानुसार आपण ग्रहणाला मानतो आणि ग्रहणाचे नियम सुद्धा पाळतो. तर मग ते नियम पाळताना सशक्त
सशक्त व्यक्तींसाठी आणि गर्भवती स्त्रिया किंवा वयोवृद्ध लोक किंवा लहान बालकं यांच्यासाठी काही नियम हे वेगवेगळे आहेत. कारण सशक्त व्यक्तींनी ते सगळे ग्रहणाचे नियम, जे वैदिक नियम आहेत, ते सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत. परंतु हे गर्भवती स्त्रिया किंवा वयोवृद्ध लोक किंवा आजारी लोक किंवा लहान बालकं यांच्यासाठी मात्र काही नियम शिथिल आहेत. तर म्हणजे स्पर्श काळ जरी 3:20चा असला तरी सुद्धा या ग्रहणाचे वेध हे 9 तास आधी सुरू झालेले असतात. म्हणून आपल्याला सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 6:20 पासून ते मोक्ष काळापर्यंत 6:48 पर्यंत या ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. कारण हा झाला नियम सशक्त व्यक्तींसाठी. परंतु ज्या गर्भवती महिला आहेत, पण गर्भवती महिलांसाठी काही नियम शिथिल आहेत. तर त्यांना दुपारी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 6:48 पर्यंत नियम पाळायचे आहेत. तर आपल्या भारतामध्ये हे ग्रहण म्हणजे खूप दिसणार आहे, म्हणजे खूप वेळ किंवा खूप कालावधी दिसणार आहे असं नाही. तर ग्रहणाचा जो मोक्ष काळ आहे त्याच्या थोडंसं आधी आपल्याला हे ग्रहण दिसणार आहे. म्हणजेच ग्रहणाचा जो पुण्य काळ आहे तो सायंकाळी 6:20 पासून ते 6:48 पर्यंत आहे. म्हणजे हा कालावधी खूप कमी आहे. कारण स्पर्श काळ जरी दुपारी 3:20चा असला किंवा आपण वेद जरी सकाळी 6:20 पासून मानत असलो तरी सुद्धा सूर्य असल्या कारणानं हे ग्रहण काही आपल्याला पाहता येणार नाही. परंतु जेव्हा चंद्रोदय होतो तर त्या काळामध्ये चंद्र ग्रहणामुळे ग्रस्त झालेलाच आहे. त्याच्यामुळं त्याचं जे चंद्रग्रहण आहे त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं सुद्धा म्हटलं जाते. कारण चंद्र उगवतानाच तो ग्रहणाने ग्रस्त झालेला आहे. कारण ग्रहण दुपारी म्हणजे दुपारीच सुरू होतंय. ग्रहणाचा स्पर्श काळ दुपारचाच आहे. त्यामुळं चंद्र उगवताना ते ग्रस्तोदित असणार आहे. कारण त्या काळामध्येच आपल्याला म्हणजे सायंकाळी 6:20 पासून ते 6:48 पर्यंतच भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. पण हे ग्रहण भारतामध्ये थोड्या वेळच का होईना दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला नियम मात्र कटाक्षाने पाळायचे आहेत. तर आता आपण बोलूयात की गर्भवती स्त्रियांनी काय करायचं किंवा करायचं नाही. कारण गर्भवती स्त्रियांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात किंवा ते असंख्य प्रश्न म्हणजे आपल्या गर्भात बाळ आहे तर त्याला काहीही इजा होऊ नये ही एक मानसिकता असते. परंतु म्हणजे आपल्या सगळ्यांवरती रूढी परंपरेचा एवढा पगडा आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण काही मानतच असतो. जरी आपलं मन मानलं नाही तरी इतरांसाठी का होईना किंवा एक मानसिक दडपण आल्यामुळे किंवा भीतीपोटी का होईना आपण हे नियम पाळत असतो. परंतु गर्भवती स्त्रियांनी एक लक्षात ठेवायचंय की ग्रहण काळामध्ये जर आपण कुठल्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या गर्भावरती कुठलाही परिणाम होणार नाही. याच्यासाठी कुठलंही म्हणजे शास्त्रीय बैठक याला नाहीये किंवा कुठलंही सायंटिफिक बॅकअप ह्याला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे या ग्रहणाची भीती न बाळगता तुम्ही 3 तारखेचा दिवस आनंदात घालवू शकता. कुठलंही मनावरती दडपण आणायचं नाही. फक्त रूढी परंपरावादी जर आपलं घर असेल तर निश्चित आपण त्या सगळ्या गोष्टी पाळायच्यात. परंतु जर आपल्याला आपल्या वेळा, आपल्या गोळ्या औषधांच्या वेळा किंवा आपल्याला भूक लागलेली आहे तर तुम्हाला खायचं असेल, तुम्हाला तहान लागली, पाणी प्यायचं असेल, तुम्हाला मलमूत्र विसर्जन करायचं असेल तर या गोष्टी न टाळता तुम्ही या सगळ्या रेग्युलर प्रमाणे केल्या तरीही चालतात. फक्त हे नियम हे सशक्त व्यक्तींसाठी म्हणजे रूढी परंपरावादी जे लोक आहेत तर ते फक्त हे सशक्त लोकांसाठी हे नियम आहेत. तर आपण रूढी परंपरा जरी पाळत असलो तरी सुद्धा गर्भवती महिलांनी, आजारी व्यक्तींनी, वयोवृद्ध लोकांनी किंवा लहान बालकांसाठी हे सगळे नियम शिथिल आहेत. तुम्ही ह्या काळामध्ये भूक लागली तर जेवण करून घेऊ शकता. तुमच्या गोळ्या औषधाच्या वेळा आहेत तर त्या सुद्धा तुम्ही वेळेवरती म्हणजे त्याचे सुद्धा नियम तुम्ही पाळू शकता. कारण गोळ्या औषध जर तुम्ही स्किप केलं तर निश्चितच त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतो. त्यामुळे कुठलेही गोळ्या औषध तुम्हाला या दिवशी स्किप करायचे नाहीत. तुमच्या जर या काळामध्ये म्हणजे ग्रहणाच्या काळामधल्या ज्या गोळ्या औषधं आहेत ते तुम्ही वेळेवर रेग्युलर पद्धतीने जसं घेतो त्या पद्धतीनेच घ्यायच्या, त्या स्किप करायच्या नाहीत. आणि त्यानंतर जर मलमूत्र विसर्जन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कंट्रोल करायचं नाही. कारण मलमूत्र विसर्जन जर तुम्ही कंट्रोल करत असाल तर अशा वेळेस तुमच्या गर्भावरती वाईट परिणाम होतो, आजारी व्यक्तींच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या नाहीत. त्या वेळोवेळी जशा आपल्या रेग्युलरच्या असतात त्या पद्धतीने आपल्याला करायच्या. तुम्हाला तहान लागली तर निसंकोचपणानं
तुम्ही पाणी सुद्धा पिऊ शकता. फक्त ह्या काळामध्ये म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात सेवा करा. मग तुम्ही कुठलं पण तुमचं आराध्य दैवत असो, त्या दैवताच्या तुम्ही मोठ्या प्रमाणात सेवा करू शकता. कारण असं म्हणतात ग्रहण काळामध्ये श्राद्ध, तर्पण, पितरांची सेवा किंवा त्यासोबतच होम, हवन, जप, ध्यान या सगळ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ह्या गोष्टी या काळामध्ये जर आपण केल्या तर ते आपल्याला कित्येक पट आपल्याला फळ प्राप्त करून देणारे असतात. आणि म्हणजे काही मंत्र सिद्ध करायचे असतील तर ते सुद्धा या ग्रहणाच्या काळामध्ये ते सिद्ध केल्या जातात असं मान्यता आहे. त्याच्यामुळं ह्या काळामध्ये तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टींचे नियम न पाळता फक्त एक आपल्या डोक्यामध्ये कुठलेही वाईट विचार न आणता चांगला दृष्टिकोन ठेवून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या. तर मग आता त्या सेवा पहा, तुम्ही कुणाला गणपती स्तोत्र म्हणायचं असेल तर गणपती स्तोत्र म्हणा. मग गणपती अथर्व शीर्ष असो किंवा शिव अष्टकम असो, शिव महिम्न असो, शिव कवच असो, शिव नामावली असो किंवा तुम्हाला कुठल्या देवीच्या सेवा करायच्या तर तुम्ही 99 मंत्राचा जाप करा. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा, तुम्ही महालक्ष्मी स्तोत्र म्हणा. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सेवा करायच्या, तुमच्या जो काही तुमचा इष्ट देव आहे तर त्या इष्ट देवाच्या कुठल्याही सेवा, मंत्र, जप या तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता. तर तुम्हाला या काळामध्ये पारायण करायचं असेल तर तुम्ही निश्चित पारायण सुद्धा करू शकता. मग तुम्ही रामायण वाचा, तुम्ही महाभारत वाचा, तुम्ही लीळा चरित्र वाचा किंवा आणखी तुम्हाला शिव महापुराण मिळालं तर तुम्ही शिव महापुराण वाचा. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचंय तर स्वामी चरित्र सारामृत वाचा. म्हणजे ज्या काही धार्मिक आध्यात्मिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक पाठ करू शकता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जे योग्य वाटतं तर तुम्ही फक्त मंत्र जप सुद्धा करू शकता. तर मंत्र जप करताना तुम्ही युट्यूबला लावून मंत्र ठेवला तर ते तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं. फक्त शक्यतोपर्यंत वैदिक काळापासून ग्रहणाचे नियम पाळत असतो. त्यामुळं म्हणजे ह्या गोष्टी करत आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. फक्त नियम म्हणजे काय तर सदृढ व्यक्तींनी अन्नग्रहण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणायचे की सूर्यग्रहणाच्या काळामध्ये म्हणजे आधीच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण अन्नग्रहण करायचं नाही, आपण मलमूत्र विसर्जनासाठी जायचं नाही. तर सूर्यग्रहणाच्या वेळेस दुपारच्याच वेळेस अंधार पडायचा आणि अंधारात पहिले लाईटची व्यवस्था वगैरे काही नव्हती. तर ही लाईटची व्यवस्था नसल्या कारणामुळं, अंधार पडल्यामुळं जर आपण काही कट करायला गेलो तर तो चाकू विळी आपल्या हाताला लागेल आणि आपल्याला जखम किंवा इजा होईल. या कारणामुळं किंवा बाहेर जाताना अडखळून आपण खाली पडाल. म्हणजे मलमूत्र विसर्जन करण्यासाठी आपल्याला पूर्वी बाहेर जावं लागायचं. मग बाहेर जाताना अंधार असल्या कारणानं आपण खाली पडाल. म्हणजे या गोष्टी होत्या म्हणून आपल्याला नियम पाळायचे होते. पण आता असं काहीच नाही. आता लाईट वगैरे सगळं आपल्या घरामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा असतं. त्याच्यामुळं या गोष्टी म्हणजे ह्याला काही वैज्ञानिक काही कुठलाच बेस नाही. परंतु जर तुमची इच्छा असेल तर आता तुम्ही तुमच्या विचाराने हे नियम पाळायचेत का नाही पाळायचेत हे तुम्ही ठरवा. परंतु ह्याचा कुठलाही आपल्या गर्भातल्या बाळावरती कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळं आपल्या गर्भामधलं बाळ हे अगदी सुरक्षित असतं. आपण कुठल्याही कृती केल्या तरी सुद्धा ते व्यवस्थित आपल्या पोटात असतं. आणि जर तुम्ही काही ऐकलेलं असेल की किंवा पाहिलेलं असेल की एखाद्या विशिष्ट एखाद्या स्त्रीला असं बाळ म्हणजे काहीतरी अंगावरती डाग असलेलं बाळ झालेलं असेल तर ते त्याचे जेनेटिक्स प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे ते तसे लेकरं बनतात. परंतु या ग्रहणामुळे हे असं झालं हे असं काही आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही. पण असो, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता तुम्हाला जर नियम पाळायचे असतील तर तुम्ही आवर्जून नियम पाळा. परंतु जर तुम्हाला नियम पाळायचे नसतील तर मनात कुठल्याही शंका आणू नका आणि ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करा. तर हे चंद्रग्रहण सुद्धा सुव्यवस्थितरित्या पार पडेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. त्यामुळे मनात कुठल्याही शंका आणायच्या नाहीत. कारण गर्भवती स्त्री म्हटलं की आधीच सेन्सिटिव्ह झालेली असते. त्याच्यामुळं कुठला पण वाईट विचार मनात न आणता ज्या काही कृती करणार आहात फक्त तुम्हाला एक म्हणजे आपण वेदोक काळापासून या गोष्टी पाळतो म्हणून काही कट करणं किंवा काही विळीनी काही चिरणं किंवा काही कट करणं किंवा कणिक मळणं या गोष्टी तुम्ही आवर्जून निश्चितच करू नका. कारण जरी म्हणजे आपण कितीही शास्त्रीय दृष्टिकोन जरी असला तरी सुद्धा एक गर्भवती स्त्री म्हटलं की तिच्या मनात असंख्य प्रश्न आलेले असतात आणि एक धाकधूक असते की खरंच मी असं केलं तर माझ्या बाळाला असं होईल. जर तुमच्या मनामध्ये या शंका असतील तर निश्चित तुम्ही सगळे नियम पाळा. तुम्ही धार्मिक आध्यात्मिक ज्या काही गोष्टी करता येतात, पाठ, पारायण,
पारायण, जप, ध्यान या तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि म्हणजे दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत जे नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे. तर गर्भवती स्त्रियांनी 11 पासून नियम पाळायला सुरू करायचे. हे ग्रहण कोणत्या भागामध्ये म्हणजे कोणत्या भागात दिसणार आहे किंवा जगभरामध्ये कुठे दिसणार आहे किंवा जगातले किंवा भारतातली कुठली शहरं आहेत या माहितीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. तर आवर्जून तुम्हाला ती शहरं कोणती आहेत ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर निश्चित आधी जो व्हिडिओ टाकलाय तर तो स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटीशीच माहिती आहे परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि त्यासोबत जर तुमच्या जवळपास किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी गर्भवती स्त्री असेल तर निश्चित हा व्हिडिओ त्यांना पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्या शंकांचं नक्कीच निरसन होईल. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.